आता ही दीक्षा कोण घ्यावी? खरं पाहता प्रत्येक व्यक्ती हा दीक्षेचा अधिकारी आहे. यात जाती, वय, पंथ, स्त्री, पुरुष कसलंही बंधन नाही. पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की प्रल्हाद मातृगर्भात असताना नारदाने दीक्षा दिली म्हणून प्रल्हाद सर्वश्रेष्ठ भक्त झाला. दुसरं उदाहरण अभिमन्यू. आईच्या पोटामध्ये असताना भगवान श्रीकृष्णाने त्याला ज्ञान दिलं. म्हणजे मातृगर्भामध्ये असताना सुद्धा दीक्षा होऊ शकते. फक्त चैतन्य म्हणजे व्यक्ती जिवंत असावा, याला एकच आवश्यकता सांगितलेली आहे. ही दीक्षा प्रत्येकाला घेता येते. यात कसल्याही प्रकारचा भेद नाही, जाती पंथ कसलाही याला नियम असा नाहीये. सगळे दीक्षा घेऊ शकतात. यासाठी फक्त काही नियम सांगितलेले आहेत. आहार शुद्धी, विहार शुद्धी आणि विचार शुद्धी. अध्यात्म मार्ग चालणाऱ्याला काही नियम तरी पाळलेच पाहिजेत. त्याकरता आहार शुद्ध पाहिजे, कारण जैसा खावे अन्न वैसा होवे मन. जसं अन्न खातो तसं मन होतं, तसं मन होतं तसे विचार होतात, आणि जसे विचार होतात तसा व्यवहार होतो. त्याकरता आहार शुद्धी असली पाहिजे. व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. मद्यपान, मांसाहार, सिगारेट इत्यादी व्यसनापासून दूर राहावं, हे असे नियम आम्ही सांगितलेले आहेत.